गुड मॉर्निंग गाईज आणि वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आज आहे होळी, पण माझा होळीचा काहीच प्लॅन नाही बनला आहे. गाईज आज ब्रेकफास्टसाठी बनवली आहे मॅगी, कारण माझा बाहेर जायचं मूड नाही, कारण माझा होळीचा प्लॅन कॅन्सल झाला म्हणून माझा मूडच खराब झाला आहे. लास्ट टाईम आम्ही मॅकडोनल्ड्सला गेलो होतो, तर तिथून आल्यानंतर जी मॅगी बनवली होती ना ती एकदम भंगार झाली होती. पाणी जास्त झालं होतं तिच्यात. ज्या लोकांनी माझं ब्लॉग बघितलं तर त्यांनी सुद्धा कमेंट केली होती काय मॅगी बनवली आहे, पण आजची मॅगी एकदम परफेक्ट झाली होती. ब्लॅक टी गाईज, बिकॉज आय एम लॅक्टोज इंटॉलरंट. काही इंटॉलरंट नाही, दूध आणायचा कंटाळा आला, ऑर्डर केला असतं तर रिमार्क पडला असतं. ज्यावेळेस आविष्कार घरी नसतो त्यावेळेस तुळशीला पाणी देणं माझ्याकडे असतं. पुरणपोळी आणि गुळवणी. माहिती मला होळी कालच होती, पण मला काल जमला नाही, मग मी आज पुरणपोळी ऑर्डर केली आणि गुळवणी तर घरीच. मी सकाळपासून तसा दोनदा बोललो आहे की माझा होळीचा प्लॅन कॅन्सल झाला आहे, होळीचा प्लॅन कॅन्सल झाला आहे, पण का कॅन्सल झाला आहे ते नाही सांगितलं. मला असं होतं, प्लॅन तर बनला होता, पण सीन असा झाला आहे की त्यानंतरनं जे माझे फ्रेंड्स होते ज्यांच्यासोबत मला जायचं होतं ना, तर त्यात कोणाला काम आलं, कुणाचे घरचे ग्रहणामुळे नाही बोलले, कुणाच्या लिव्ज कॅन्सल झाल्या, बरंच या सगळ्या गोष्टींमुळं मग एक दोन जण ओरले. त्यातले पण काय बोलले की काय आता अरे खूप गर्दी असते, वरतीट नाही आहे. मग त्या सगळ्या कारणांमुळं माझा पण होळीचा प्लॅन कॅन्सल झाला. भाई मी ना आजपर्यंत पुण्यात 6-7 वर्षापासून राहिलो आहे, पण मी एकदा पण होळी पार्टीला गेलो नाही आहे. मला तो एक्सपिरियन्स आज घ्यायचा होता, पण तो पण प्लॅन माझा झाला आहे. तर खाली आमच्या सोसायटीत पोराने इतकं धिंगाणा घातला आहे, इतकी मजा केली आहे माझा. बाई मी का आता गाईज आज माझा होळीचा प्लॅन कॅन्सल झाल्यानंतर मग मी एक वेब सिरीज बघितली, दी टेस्ट नावाची. तर ॲक्च्युली इट इज बेस्ड ऑन दी ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम. ज्यावेळेस त्यांचं सँड पेपर स्कॅन्डल झालं होतं आणि त्याच्यानंतरनं डेव्हिड वॉर्नर, देन स्टीव्ह स्मिथ आणि त्यांच्या हेड कोचला सस्पेंड केलं होतं. तर त्यानंतरची जी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डची सगळी स्टोरी ना, तर ती त्या सिरीजमध्ये दाखवली आहे. म्हणजे जसं टीम पेनला कॅप्टन बनवलं, त्यानंतरनं जस्टिन लँगरला त्यांचा हेड कोच बनवलं, आणि त्यानंतरनं त्यांचा इंग्लंड विरुद्धचा व्हाईट वॉश, त्या पाकिस्तान विरुद्धची त्यांची टेस्ट सिरीज, इंडिया विरुद्धची त्यांची टेस्ट सिरीज, त्याच्यानंतरचा जो सगळा त्यांचा प्रवास होता ना त्या एका स्कॅन्डलनंतरचा, तो त्यांनी सगळ्या या वेब सिरीजमध्ये दाखवला आहे. जे कोणी क्रिकेटप्रेमी असेल त्यांच्यासाठी लिटरली काय म्हणता एक आय डिलाईट वेब सिरीज रिकमेंडेड आहे बाई. जर तुम्ही खरं तुम्हाला प्रेम असेल ना क्रिकेटवरती तर मग तुम्ही नक्कीही बघू शकता. सो या गाईज, दॅट्स इट फॉर द डे. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मी आत्ता इथेच थांबवतो आहे, कारण आता मला झोपणं गरजेचं आहे, कारण उद्या आहे आपल्याला मॉर्निंग शिफ्ट सकाळी 7 वाजता. तर मग भेटूयात उद्या. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.